अमरावती महानगरपालिकेमध्ये गेल्या वेळी जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी एकाची सत्ता होती आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष जो आहे अमरावती महानगरपालिकेसाठी सज्ज झालेला आहे। मुलाखतीसाठी जर पाहिलं तर इच्छुकांच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या संदर्भाने माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर आहे। ते एकंदरीत काय सांगणार, कशा प्रकारे काँग्रेस पक्षाची तयारी चालू आहे आणि उत्साह लोकांमध्ये आहे। मागच्या 7 वर्षाआधी 8 वर्षाआधी जे कोणी सत्तेत होते त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात करप्शन केलं। स्वच्छतेच्या नावावर आणि डेव्हलपमेंटच्या नावावर या ठिकाणी QR कोड आणून ठेवले आणि ते QR कोड स्कॅन करतात आणि ते स्कॅन करून स्वच्छता झालेली असं दाखवतात, पण वास्तविकतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला घाण इथं दिसते। काही विशिष्ट लोक आहेत, काही विशिष्ट लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याप्रमाणे प्रशासन ऐकतं आणि ते सगळेजण कुठेतरी आमदार मंडळी आहे, कुठेतरी आजी माजी नगरसेवक आहे आणि ते कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले आहेत। सगळी ओढाओढ यांची याच्यासाठीच आहे। विकासाकडे कोणी बघायला तयार नाही आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही पालकमंत्री होतो त्यावेळेला बऱ्यापैकी पैसे आम्ही महानगरपालिकेला दिले होते, पण अफसोस असा आहे की त्याचा सदुपयोग झालेला नाही, त्याचा दुरुपयोगच झालेला आम्हाला दिसतो। कुणासोबत या ठिकाणी युती असणार आहे? वंचितने देखील तुम्हाला प्रस्ताव दिलेला आहे। आता बघू पुढच्या काळामध्ये काय होतं। सध्या तरी आम्ही सोबत स्वबळावर लढण्याच्या भूमिकेमध्ये आहोत, पण लोकल स्तरावर प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये प्रत्येकाच्या भागामध्ये काय कशी कशी परिस्थिती निर्माण होती त्या अनुषंगाने निर्णय घेतील। ते शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीनंतर जर पाहिलं तर प्रशासक राज होता, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी सातत्याने केला गेला होता। का मध्यंतरी जर आपण जर पाहिलं त्या ठिकाणी एक जमीन बळकवण्याचा सुद्धा मोठा आरोप केलेला होता की एक राजकीय नेत्याने जर पाहिलं तर मैदान हडपण्याचा प्रयत्न, दुसरं रेल्वे स्टेशन हडपण्याचा प्रयत्न, असा आरोप झालेला होता। मी तेच बोलले मगा तुम्हाला की इथले जे लोक बऱ्यापैकी स्वतःला नेते मांडतात ते लोक म्हणजे गुंडा राज बिहार सारखा इथं भानगडी सुरू झालेल्या आहेत आणि त्या भानगडी फक्तच जमिनीसाठी नव्हे पण खरेदी विक्रीमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये, ठेक्यांमध्ये, सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसतोय। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। एकानं एक मोठं ओपन स्पेस ग्राउंड जे आहे ते हडपण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यानं रेल्वे स्टेशन हडपण्याचा प्रयत्न केला। आता हे हडपाहडपीला तुम्ही विकास नाही म्हणू शकत। ते सर्वाधिक काळ जर पाहिलं महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची या ठिकाणी सत्ता होती। प्रतिभा देवीसिंग पाटील यांचे पती सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी महापौर होते। अमरावती एक ऐतिहासिक जिल्हा आहे आणि या ठिकाणी सातत्याने आम्ही विचारधारा जपण्याची प्रयत्न केलेला आहे, पण आता तुम्हाला दिसतंय की पैशाचा दुरुपयोग आणि मोठ्या प्रमाणामध्ये अरेरावी आणि गुंडागर्दी इथे आहे। काल परवा खून झाला, त्याच्या आज 4 दिवस आधी भाजी बाजारात झाला, नंतर नांदगाव पेठमध्ये झाला, नंतर आता त्यांनी सगळ्यांनी मिळून काय फोडतोड केलं। म्हणजे शासन प्रशासन आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते एका विशिष्ट चक्रव्यूहमध्ये फसलेले आहेत आणि त्यांना त्यांचं पूर्णपणे लोकांकडे दुर्लक्ष आहे। शेवटला प्रश्न, काँग्रेसचाच महापौर असणार? मला तर विश्वास वाटतोय, बिलकुल नक्कीच। निश्चितच अमरावती महानगरपालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसेल आणि काँग्रेसची सत्ता येईल, कारण का पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेला जनता कंटाळली होती। कुठल्याही प्रकारचे विकास या ठिकाणी झाला नाही, अशी देखील प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।